tan alpha minus y square equal to 0. X square plus 2xy tan alpha minus y square equal to 0. इथेही फॅक्टर्स पडायचे चान्सेस कमीच आहेत. थोडं विचार केला तर तुम्हालाही लक्षात येते फॅक्टर्स इथं पडत नाही. फॅक्टर्स भेटत नाहीत आपल्याला. फॅक्टर्स भेटत नाहीत तर काय करायचं? फॉर्म्युला मेथडनं जायचं. Given joint equation is x square plus 2xy tan alpha, लक्षात असू द्या 2 tan alpha इथलचा जो व्हेरिएबल आहे त्याचा कोएफिशियंट आहे, मायनस y स्क्वेअर इक्वल टू 0. फॅक्टर्स पडत नसतील तर आपल्याला y बाय x मधला क्वाड्रॅटिक इक्वेशन आणायचं आहे. त्यासाठी मी बोथ साइड डिवाइड बाय x स्क्वेअर करतो. डिवाइड by x square on both sides, divide by x square on both sides. हे होईल x square plus 2xy tan alpha minus y square divide by x square equal to 0 upon x square ते 0 होईल RHS मध्ये. सेम प्रोसिजर आहे जे मागचा प्रॉब्लेम आपण केल्या सेम जशाच तसं करायचं आहे. आता x स्क्वेअर सेपरेटली डिवाइड होईल. x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस 2xy tan अल्फा डिवाइड बाय x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर डिवाइड बाय x स्क्वेअर इक्वल टू 0. इथं होईल 1 प्लस 2xy tan अल्फा 2y tan अल्फा डिवाइड बाय x, एक x कॅन्सल होते, मायनस y बाय x होल स्क्वेअर इक्वल टू 0. आता एक टर्म येईल यालाच आपण असे लिहू शकतात, दॅट इज जनरली स्क्वेअर टर्म पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह असेल तरी काही फरक पडणार, मायनस y अपॉन x होल स्क्वेअर प्लस 2 tan अल्फा y upon x 2 tan alpha y upon x plus 1 equal to 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कोणामध्ये? y upon x मध्ये. जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे? कंपेअर विथ ax square plus bx plus c equal to 0. we get आपल्याला काय मिळते? a b c चे व्हॅल्यूज मिळतील. जसं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन x आहे तसंच इथलं इक्वेशन y बाय x मधला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. a ची व्हॅल्यू मिळेल -1, b ची व्हॅल्यू मिळेल 2 tan अल्फा, b ची व्हॅल्यू मिळेल 2 tan अल्फा आणि c ची व्हॅल्यू आहे +1. c ची व्हॅल्यू आहे 1. ABC मिळाले. जर आपल्याला फॉर्म्युला जर पाहिजे असेल तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर याचे रूट्स येतात -b प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ते रूट्स राहतील. तर ही तर मिळतील आपल्याला. द रूट्स आर y by x is equal to मायनस b ची व्हॅल्यू आहे 2 tan अल्फा प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर, b काय आहे 2 tan अल्फा स्क्वेअर मायनस 4ac 4 a ची व्हॅल्यू आहे -1
सी ची व्हॅल्यू आहे +1 डिवाइड बाय 2a 2 इंटू a आहे -1 y बाय x इज इक्वल टू -2 tan अल्फा प्लस और माइनस अंडर रूट ऑफ 4 tan square अल्फा माइनस इंटू माइनस +4 डिवाइड बाय -2 y by x इज इक्वल टू -2 tan अल्फा प्लस और माइनस अंडर रूट ऑफ 4 जर कॉमन घेतलो इथं उरेल tan स्क्वेअर अल्फा +1 डिवाइड बाय -2 इथून आता 4 रूटच्या बाहेर येईल. मीन वाईल tan स्क्वेअर अल्फा +1 च्या जागी आपण एखादी व्हॅल्यू लिहू शकता. आपल्याकडे एक फंडामेंटल आयडेंटिटी आहे sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. मी जर मायनस tan स्क्वेअर थीटा तिकडे नेलो ते होईल प्लस tan स्क्वेअर थीटा sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा म्हणजे 1 प्लस tan स्क्वेअर थीटाच्या जागी आपण sec स्क्वेअर थीटा लिहू शकता. सिमिलरली 1 प्लस tan स्क्वेअर अल्फाच्या जागी नेक्स्ट स्टेपमध्ये आपण sec स्क्वेअर अल्फा लिहू शकता. ते होईल y बाय x इज इक्वल टू -2 tan अल्फा प्लस और माइनस 4 चा स्क्वेअर रूट 2 इंटू अंडर रूट ऑफ tan स्क्वेअर अल्फा +1 च्या जागी sec स्क्वेअर अल्फा लिहू शकता डिवाइड बाय -2. डिनॉमिनेटर मध्ये मायनस आहे ते मायनस कॅन्सल करण्यासाठी मी काय करतो -2 कॉमन घेतो न्यूमरेटर मधून y बाय x इज इक्वल टू -2 जर कॉमन घेतलो इथं उरेल tan अल्फा आणि इथं प्लस और मायनसच्या ऐवजी होईल इथं मायनस प्लस इथं साइन चेंज होईल sec स्क्वेअर अल्फा रूटच्या बाहेर येऊन ते होईल sec अल्फा डिवाइड बाय -2 -2 कॅन्सल होईल y बाय x इज इक्वल टू आता आपल्याला दोन इक्वेशन्स येतील x तिकडच्या साईडला नेतो y इक्वल टू tan अल्फा मायनस प्लस sec अल्फा x इथं येऊन मल्टिप्लाय होईल. आता आपल्याला दोन इक्वेशन्स येतील एक तर मायनस कन्सिडर करून दुसरा प्लस कन्सिडर करून दॅट इज y इक्वल टू tan अल्फा मायनस sec अल्फा इंटू x y इक्वल टू tan अल्फा मायनस sec अल्फा इंटू x आणि दुसरा इक्वेशन y इक्वल टू tan अल्फा प्लस sec अल्फा इंटू x tan अल्फा प्लस sec अल्फा इंटू x दोन्हीचा x चा तर कोएफिशिएंट पॉझिटिव्हच आहे. तिकडच्या साईडला y नेऊ आपण आपल्याला सेपरेट इक्वेशन मिळून जातील. y इक्वल टू हे जे इक्वेशन आहे y तिकडच्या साईडला नेतो 0 इक्वल टू tan अल्फा मायनस sec अल्फा इंटू x प्लस y इकडे येऊन मायनस y दुसरा इक्वेशन 0 इक्वल टू tan अल्फा प्लस sec अल्फा इंटू x मायनस y दॅट इज त्यालाच आपण असं लिहू शकता tan अल्फा मायनस sec अल्फा इंटू x मायनस y इक्वल टू 0. हे एक इक्वेशन झालं. इथेही आपण LHS आणि RHS इंटरचेंज करू tan अल्फा प्लस sec अल्फा इंटू x मायनस y इक्वल टू 0. हे दोन इक्वेशन्स भेटलेत आपल्याला. हे दोन इक्वेशन्स काय झाले गिवन जॉइंट इक्वेशनचे दोन सेपरेट इक्वेशन्स आहेत. these are the separate equations. These are the separate equations of the
lines represented by given equation. चला लिहून घ्या. हे होता क्वेश्चन नंबर 2. इथं आपला क्वेश्चन नंबर 2 पूर्ण कंप्लीट झालाय. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला सेपरेट इक्वेशन दिलं होतं, त्याच्या बेसिसवर आपण जॉईंट इक्वेशन काढल्या. क्वेश्चन नंबर 2 मध्ये जॉईंट इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, त्याच्या बेसिसवर आपण सेपरेट इक्वेशन्स काढल्या. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 पूर्णपणे कंप्लीट झाले. आता आपण घेऊ क्वेश्चन नंबर 3. Question number 3. Find the joint equation of the joint equation of the